श्री गणेश प्राण प्रतिष्ठा पूजा मांडणी कशी कराल? नियम पहिला. श्री गणेशाचे आगमन घरात होताना यजमानाच्या पायावर दरवाजामध्येच पाणी दूध घालून औक्षण करावे. नियम क्रमांक 2. श्री गणेश मूर्ती ज्या ठिकाणी ठेवणार आहात त्या स्थानी थोडे तांदूळ घालून त्यावर पाट ठेवून त्यावर मूर्ती स्थापन करावी. मूर्तीचे मुख वस्त्राने आच्छादन करून ठेवावे. मूर्ती पूजेच्या दिवशी त्या जागी ठेवावी असं नाही. आधी ठेवली तरी काहीच हरकत नाही. नियम क्रमांक 3. पूजेच्या दिवशी प्रातःकाळी स्नान करून शुचिर्भूत व्हावी. कपाळी गंध धारण करावी. मुंज झालेली असल्यास यज्ञपवीत धारण करावे. नियम क्रमांक 4. घरच्या देवतांची पूजा करून घ्यावी. शक्यतो त्याशिवाय इतर पूजा विधी करू नयेत. पूजा घरच्या पुरुष मंडळींनीच करावी. महिला वर्गावर हा भार टाकू नये. नियम क्रमांक 5. आता मूर्तीवर आच्छादन केलेले वस्त्र काढून ठेवावे. नियम क्रमांक 6. शक्यतो मूर्तीच्या उजव्या बाजूला समई, निरांजन, उदबत्ती, कापूर आदींची योजना करावी. पूजा करताना आपले मुख पूर्वेकडे राहील अशी योजना असावी. म्हणजे देव आपल्या समोर पूर्वेला, पश्चिमेकडे म्हणजेच आपल्याकडे तोंड करून ठेवावेत. हे जमत नसल्यास या उलट ही चालेल, पण शक्यतो दक्षिणोत्तर नकोत. नियम क्रमांक 7. दिवे आदल्या दिवशी स्वच्छ घासून पुसून समईमध्ये निरांजनामध्ये वाती, तेल, तूप वगैरे भरून तयार करून ठेवावेत. उदबत्ती स्टँडमध्ये रोवून ठेवावी. काडीपेटी जवळ ठेवावी. समईच्या खाली एखादी ताटली ठेवावी. हल्ली काचेमधले दिवे मिळतात. दिवा न विझण्याच्या दृष्टीने ते उपयुक्त ठरतात. जमल्यास ते दिवे वापरावेत. त्यामध्ये तेल, तूप ही भरपूर वेळा राहते. दिव्यांना गंध, हळद, कुंकू लावून ठेवावे. नियम क्रमांक 8. विड्याची पाने देठ देवाकडे करून त्यावर सुट्टे पैसे, त्यावर सुपारी याप्रमाणे 5 विडे तयार करावेत. देवाच्या कुठल्याही बाजूला किंवा दोन्ही बाजूंना मिळून असे विडे ठेवावेत. विड्याजवळच 2 नारळ, फळे याची योजना करावी. शक्यतो देवासमोर ठेवू नयेत. पूजा करताना अडचण होते. या विड्यावरच अक्रोड, खारीक आदी पंचखाद्य मांडून ठेवावे. नैवेद्यासाठी दूध, साखर, गूळ, खोबरे, मोदक, पेढे इत्यादी देवासमोर मांडून ठेवावेत. मांडतानाच त्याखाली पानाचे चौकोनी मंडण तयार करून ठेवावे. 10. पंचामृत, दूध, दही, तूप, मध, साखर एकत्र अथवा वेगवेगळे तयार करून ठेवावे. नियम क्रमांक 11. मोदक, पेढे इत्यादी बॉक्स सगट न ठेवता एखादा स्वच्छ वाटीत काढून घ्यावेत. नियम क्रमांक 12. यज्ञोपवीत जानवे सोडून मोकळे आणि ओले करून एखाद्या ठिकाणी अडकून ठेवावे. जेणेकरून आयत्या वेळी धावपळ होणार नाही. घाईमध्ये जानवे हमखास गुंतते आणि सुटता सुटत नाही आणि चिडचिड होते. नियम क्रमांक 13. कापसाचे वस्त्र असल्यास 21 मण्याचे गणपतीसाठी तयार करून ठेवावे. नियम क्रमांक 14. यजमानाने शक्यतो कंद, सोहळं, उपर्ण असा पोशाख करावा. नसल्यास धोतर किंवा स्वच्छ धूत वस्त्र परिधान करावे. हात पुसण्यासाठी एक स्वच्छ रुमाल जवळ ठेवावा. बसायला किंवा उभे राहायला एक आसन असावे. नियम क्रमांक 15. गणपती समोर पूजेसाठी तांब्या, ताम्हण, पळी, भांडे ठेवावे. नियम क्रमांक 16. आपल्या समोर आपल्या डाव्या हाताला पिण्याच्या पाण्याने भरलेला तांब्या, त्याच्या उजव्या बाजूला त्याच पाण्याने भरलेले फुलपात्र, त्यामध्ये पळी किंवा चमचा, त्याच्या उजव्या बाजूला ताम्हण असावे. नियम क्रमांक 17.
देवाला घालायचे काही दागिने असतील तर ते मोकळे करून घ्यावे. गुरुजींनी पूजा सांगून झाल्यावर ते दागिने देवाला घालावेत किंवा आधी घालून ठेवले तरी हरकत नाही. नियम क्रमांक 18. एका मोठ्या ताटामध्ये आणलेली सर्व प्रकारची फुले थोडी थोडीच काढून घ्यावीत. जमल्यास प्रत्येक प्रकारची फुले वेगळी मांडून ठेवावीत. ताटात फुलांची फार गर्दी करू नये. लागली तर परत घेता येतात. त्रिदल दुर्वांच्या 21 दुर्वांच्या 5-6 जुड्या तयार करून ठेवाव्यात. 3 पानाचा आणि छिद्र नसलेल्या पानांची 7-8 बिल्वपत्रे असावीत. तुळस अगदी मोजकीच असावी. शमी असल्यास जुडी सोडून मोकळी करून ठेवावी, म्हणजे घाईत काटे टोचणार नाहीत. 21 प्रकारचं पत्री उपलब्ध झाल्या तर त्या एका ताटात नीट नावासकट मांडून ठेवाव्या. नियम क्रमांक 19. हळद, कुंकू, गुलाल, सेंदूर, बुक्का, केशर, अष्टगंध पावडर ही छोट्या वाट्या अथवा द्रोण यामध्ये मोजकेच काढून ठेवावे. ही सगळी तयारी आपल्या उजव्या बाजूला असावी. फुलांचे ताटही उजव्या बाजूलाच असावे. नियम क्रमांक 20. पूजा सुरू झाली की कुणा नातेवाईकांना फुलपात्रात गरम पाणी आणून देण्यास सूचना करून ठेवावी. नियम क्रमांक 21. सगळ्यात महत्त्वाची सूचना. पूजा करताना अतिशय श्रद्धेने सावध चित्त होऊन पूजा करावी. पूजे व्यतिरिक्त इतर ठिकाणी लक्ष देऊ नये. पूजा करताना भ्रमणध्वनी, मोबाईलचा अडथळा असू नये. यानंतर पूजा झाल्यावर लगेचच किंवा दुपारी भोजनापूर्वी देवाला महानैवेद्य दाखवून यथाशक्ती महाआरती करावी. संध्याकाळी आरती करायच्या आधी पुन्हा देवाला हळद, कुंकू, गंध, फुलं, दुर्वा वाहाव्यात. काही नैवेद्य दाखवावा, नंतर आरती करावी. विसर्जनापर्यंतच्या काळामध्ये हरकत सकाळ संध्याकाळ अशाच प्रकारे पूजा करावी. आदल्या दिवशीची फुले, निर्माल्ये काढून मूर्ती कपड्याने हळूवार स्वच्छ करावी व नंतर नवीन हार वगैरे घालावा. उत्तर पूजेच्या दिवशी बापासमोर दूध, पोहे अथवा दही पोहे अशी शिदोरी द्यावी. घरी आरती केल्यावर सगळ्यांचा देवाला नमस्कार करून झाल्यावरच देवाच्या मस्तकी उत्तर पूजेच्या अक्षदा वाहाव्यात आणि देवाचे आसन थोडेसे हलवावे. विसर्जन स्थळी पुन्हा आरती करण्याची गरज नाही. श्री गणेश सर्व भक्तांचे मंगल करो. शुभम भवतु.